नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मारुती सुझुकी स्विफ्ट कारचा गिअर नॉब कसा रिप्लेस करायचा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा। चला तर सुरू करूया व्हिडिओला। आपण बघू शकता हे गिअर नॉब पूर्णपणे तुटलेला आहे, त्याच्यामुळे हे वारंवार गिअर लावताना हातात यायचा। आज आपण हे गिअर नॉब रिप्लेस करूया। त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या गाडीचं हे जे कव्हर आहे ते रिमूव्ह करायचं आहे। जर हे जे व्हाईट प्लास्टिक दिसतंय मित्रांनो तुम्हाला टी शेप मध्ये, ते जर तुटलेलं असेल तर, अदरवाइज तुम्हाला हे व्हाईट प्लास्टिक आणि हे सगळं रबर रिमूव्ह करायची गरज नाही। हे तुम्ही ॲज इट इज असंच ठेवू शकता। मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे रिमूव्ह केलेलं आहे। आपल्या कंडिशनमध्ये हे तुटलेलं नाही या व्हाईट प्लास्टिक, म्हणून आपण ते ॲज इट इज ठेवू। हे अशा पद्धतीने तुम्ही ते काढू शकता। जर व्हाईट प्लास्टिक तुटलं असेल तर स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने आपण हे ॲज इट इज ठेवूया। तर त्यासाठी आधी मी हे कव्हर लावून घेते वरचं। हे कव्हर व्यवस्थित तुम्ही बसवून घ्यायचं आहे। आणि हे जे टी शेप व्हाईट प्लास्टिक दिसते हे आपल्याला न्यू गिअर नॉब मध्ये पण येतं त्याच्यासोबत, तर ते आपल्याला आधी काढून घ्यायचं आहे। तेव्हाच तुमचं गिअर नॉब इथे व्यवस्थित फिट बसेल। हे गिअर नॉब मी फ्लिपकार्टवरनं मागवलेला आहे आणि हा मला 131 रुपयाला पडलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही हे गिअर नॉब फक्त त्या टी शेप व्हाईट प्लास्टिक जे आहे त्याच्यामध्ये बसवून घ्यायचं आहे आणि वरून प्रेस करायचं आहे। बस मित्रांनो, एवढंच काम आहे। तुम्ही हे घरी सुद्धा करू शकता आणि तुमचे पैसे वाचवू शकताय। थँक्यू। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला।